जिभेची चव वाढवणारा टॅमॅटोचा भात. साधा सोप्पा भात आहे एकदम. इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. एक मोठा टॅमॅटो असा थोडासा कापून घेतला आहे. त्याच्यानंतर पाव चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पाव चमचा धनेपूड घेतली आहे. पाव चमचा जिरं घेतलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे कढई गरम करत ठेवली आहे. कढईत मी 3 ते 4 छोटे चमचे, हा तुम्ही माझा चमचा बघू शकता, तेवढे चमचे तेल घातलं आहे. त्याच्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, थोडीशी तोडून घेतली आहेत. 1 हिरवी मिरची घेतली आहे. तुम्हाला मिरची जर जास्त हवी असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. कांदा घेतला आहे उभा चिरून, 1 कांदा आहे हा. आता कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. आता मी केलेली सगळी पेस्ट घालणार आहे त्याच्यामध्ये. आता ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. खूप मस्त लागतो हा भात. तुम्हाला रोज रोज डाळ भात, आमटी भात खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हा भात एकदा नक्की करून बघा. चवीपुरतं मीठ घालते. जेवढं लागणार आहे भाताला मी सगळं मीठ आत्ताच घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. त्याच्यानंतर केलेली सगळी पेस्ट व बाकीचं सगळं मिश्रण आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलंय. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता हा माझ्याकडे ना दुपारचा भात होता, तो मी मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घेतला आहे. आणि हा आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. कधी कधी दुपारच्या जेवणाचा कंटाळा येतो, जेवण बनवायचा कंटाळा येतो, त्यावेळेला ना हा भात एकदा नक्की करून बघा. नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता ही मी सर्व करून घेते. तुमच्याकडे जर दही असेल किंवा साधं लोणचं जरी असेल ना, त्याच्याबरोबर पण हा भात खूप छान लागतो. गरम गरम असा भात थंडीमध्ये तर खूप मस्त पर्याय आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.